नमस्कार. काल 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमध्ये एक कार्यक्रम पार पाडण्यात आला आणि या कार्यक्रमामध्ये पालकमंत्री गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याचं टाळण्यात आलं. आणि विशेष म्हणजे प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्या दिवशी भारताची राज्यघटना अंमलात आणली गेली आणि त्याच दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कसं टाळलं जाऊ शकतं याच्या निषेधार्थ तिथे उपस्थित वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव यांनी तीव्र विरोध नोंदवला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घोषणेंनी तेथील परिसर दुमदमून टाकला. आणि जिथे गिरीश महाजनांनी बाबासाहेबांचं नाव टाळण्याचा प्रयत्न केला तिथे त्याच फोर्सने त्याच ताकदीने माधवी जाधव यांनी ज्या प्रकारे लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा आणि चूक असेल तिथे चूक आहे हे दाखवण्याचा जो प्रयत्न केला, हिंमत दाखवली, त्यांच्या शौर्याला जय भीम, मानाचा जय भीम. तर मित्रांनो, सरकार किंवा सरकारच्या विरोधात लढणे म्हणजे देशद्रोह नाही, तर चूक असेल तर लाखो हजारोंच्या विरोधात एकट्याने लढणे, बंड पुकारणे म्हणजे आंबेडकरवाद होय. आणि ही लढण्याची ताकद देणारा ग्रंथ म्हणजे संविधान आहे. तर तुम्ही कितीही बाबासाहेबांचं नाव वगळण्याचा प्रयत्न केला, बाबासाहेबांचं नाव झाकण्याचा प्रयत्न केला, तर बाबासाहेब आंबेडकर हे सूर्य आहेत, ते नाव झाकलं जाणार नाही. तुम्ही जेवढ्या ताकदीने बाबासाहेबांचं नाव झाकण्याचा प्रयत्न कराल तेवढ्याच ताकदीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीम अनुयायी आंबेडकरवादी बाबासाहेबांचं नाव पुढे घेऊन जात राहतील. आणि म्हणूनच म्हणतो, तुम्ही कितीही लावा शक्ती, तुम्ही कितीही लढवा युक्ती, तुम्ही करा रे किती हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला. जय भीम.